नमस्कार, ट्रेंड्स बाय मंगेश मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण लिंक्डइन मास्टरच्या व्हिडिओ सिरीज मधल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी घेऊन आलो आहे, जिथं आपण बघणार आहोत प्रोफाईल बिल्डिंग फॉर इम्पॅक्ट. पहिल्या भागामध्ये आपण करणार आहोत अनलॉक तुमच्या लिंक्डइन सक्सेसचं फाउंडेशन. मित्रांनो, आतापर्यंतच्या दोन भागांमध्ये, पहिल्या एपिसोडच्या दोन भागांमध्ये आपण पाहिलं की लिंक्डइन काय आहे, याचा स्टुडंट्स, व्यावसायिक, त्याचबरोबर जॉब सीकर्सला त्याचा फायदा कसा होऊ शकतो, किंवा ह्याच्या मोठ्या ताकदीचा वापर तुम्ही कसा करू शकता. याची मोठी ताकद आपण पाहिली की 200 देशांपेक्षा जास्त 200 पेक्षा जास्त देशातील प्रोफेशनल्स या नेटवर्कवरती काम करतात. या इथं आपण एकमेकांना कनेक्ट करू शकतो. मित्रांनो, तुमचं प्रोफाईल बिल्डिंग हे किती गरजेचं आहे आज आपल्याला लक्षात येईल. आज आपण त्यातल्या काही भाग बघणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये राहिलेल्या सेक्शन्समध्ये आपण कसं आपलं रिप्रेझेंट करावं, शोकेस करावं स्वतःला, ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. प्रथम आपण आज बघणार आहोत ते प्रोफाईल फोटो, त्याचबरोबर तुमचा येणारा बॅनर, जो पर्सनल बिलबोर्ड असतो, तुमची कंटेंट त्यामध्ये काय असावं ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याचबरोबर जसं आपण आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या नावावर आपण आपलं डेझिग्नेशन सांगतो, राईट, दॅट अट्रॅक्ट्स, किंवा समोरच्याला समजतं की तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला काम करताय, काय कॅपॅसिटीमध्ये काम करताय. त्याचबरोबर आपली त्यासारखीच ही हेडलाईन, जी तुमचं एलिव्हेटर पिच असू शकतं 120 कॅरेक्टरचं, आणि तुमच्याबद्दलची माहिती देणारा, तुमची स्टोरी सांगणारा एक अबाउट सेक्शन, याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की एक स्ट्रॉंग प्रोफेशनल प्रेझेन्स जर तुम्हाला निर्माण करायचा आहे, ज्यातून तुमचा पर्सनल ब्रँड आणि तुमचं नेटवर्क इफेक्टिव्हली एंगेज करायचं आहे, तर तुम्हाला प्रोफाईल बिल्डिंग करणं खूप गरजेचं असणार आहे. लिंक्डइनचा 200 प्लस देशांमध्ये तुम्हाला जर तुमचा प्रोफाईल न्यायचा आहे किंवा तुम्हाला तिथपर्यंत कनेक्ट करायचे, तर तुमचं स्ट्रॉंग प्रोफेशनल प्रेझेन्स लिंक्डइनवरचा हा खूप महत्त्वाचा असणार आहे. हे एवढंच नाही, तर जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट आणि एंगेजिंग प्रोफाईल तयार करू शकता, तेव्हा तुम्ही रिक्रुटर्स, पोटेन्शियल क्लायंट्स आणि इंडस्ट्री पियर्स म्हणजे तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे इतर तुमचे सहकारी तुमच्याच कंपनीतले असतील असं नाही, पण तुमच्या सेम इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक, ज्यांना आपण इंडस्ट्री पियर म्हणतो, यांच्याकडे तुमची विजिबिलिटी वाढण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. म्हणून प्रोफाईल बिल्डिंग करण्यासाठी सुरुवात करतो आपण ते प्रोफाईल पिक्चर पासून. लिंक्डइनवरचा पहिला हँडशेक तुमचं प्रोफाईल फोटो आहे. अ क्लिअर कॉन्फिडंट हेडशॉट. लक्षात घ्या, क्लिअर कॉन्फिडंट हेडशॉट तुमची विजिबिलिटी, प्रोफाईलचे व्ह्यूज 14x न वाढवू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुम्हाला अप्रोचेबल दिसणं गरजेचं आहे. जॉब सीकर असाल तर तुम्ही रिलायबल असणं गरजेचं आहे, रिलायबल दिसणं गरजेचं आहे त्या फोटोमधून. आणि जर एंटरप्रेन्योर असाल तर यू शुड लुक क्रेडिबल. तुमचा फोटो बघून लोक ठरवणार तुमची प्रोफाईल पुढची वाचायची का नाही वाचायची. मित्रांनो, त्याच्यानंतर येतो तो माझ्या फोटोच्या मागे तुम्हाला दिसतं ते माझ्या कंपनीचं नाव दिसतंय, दॅट इज अ ब्रँडिंग स्पेस. हा तुमचा पर्सनल बिलबोर्ड असू शकतो, ज्यातून तुम्ही कोण आहात, काय करता, आणि तुमचं व्हॅल्यू स्टेटमेंट काय आहे, किंवा तुम्ही काय व्हॅल्यू घेऊन येताय, हे तुम्ही तिथून कम्युनिकेट करू शकता. सर्वात महत्त्वाचं, तुमचा प्रोफाईल फोटो आणि हा बॅनर जर वीक असेल ना, तर तुमचं प्रोफाईल बघितलं जाण्याचे चान्सेस हे अगदी निग्लिजिबल असते, राईट. तिथून या बॅनरमधून यू कॅन हायलाइट युअर स्किल्स, इंडस्ट्री टॅगलाईन किंवा सर्व्हिसेस ऑर पर्सनल मिशन स्टेटमेंट, हे तुम्ही तिथून शोकेस करू शकता. नंतर येतं ते आपण मगाशी जसे मी सांगितलं की हेडलाईन, जसे तुमचे नेम टॅग असतो, नेम टॅगच्या बरोबर तुमचं डेझिग्नेशन येतं तुमच्या व्हिजिटिंग कार्डवरती, त्याचप्रमाणे इथं तुमचं नावाखाली तुमची हेडलाईन, एक समराइज्ड हेडलाईन ज्याला आपण म्हणू, किंवा तुमचं एक 120 कॅरेक्टरचं एलिव्हेटर पिच आहे, त्यातून तुम्ही लोकांना सांगू शकता त्यांनी तुम्हाला का कनेक्ट करावं. तुम्ही स्क्रीनवर बघताय माझ्या नावाखाली मंगेश शिंदे, त्याच्या नावाखाली एंटरप्रेन्योर, ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट, मेंटॉर आणि बिझनेस नेटवर्कर असं मी माझी हेडलाईन लिहिलेली आहे. त्यामुळे मला लोक जेव्हा कनेक्ट करतात तेव्हा ते काय बघतात की हा एंटरप्रेन्योर आहे, मी त्याशी कनेक्ट करू शकतो, किंवा हा ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट आहे. ग्रोथ स्ट्रॅटेजीजमध्ये करिअरसाठी, मग ती एंटरप्रेन्योर असेल किंवा तुमचं जॉब करिअर असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ कशी करता येईल ह्याच्याबद्दल मी कधी बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन करतो. ते लोकांना भावल्यानंतर ते लोक मला कनेक्ट करतात. त्याचबरोबर मेंटोरिंगसाठी सुद्धा मी अवेलेबल आहे लोकांना, तर ते बघून कोणी लोक मला अप्रोच करतात. त्याचबरोबर मी बिझनेस नेटवर्कर आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरती मी त्याचा मेंबर आहे गेल्या 7 वर्षांपासून, आणि तिथून मी आजपर्यंत हजारो एंटरप्रेन्योर्स बरोबर चर्चा केल्या, त्यांच्याबरोबर नेटवर्किंग केलं आहे, त्यातून एकमेकांच्या व्यवसायाच्या देवाणघेवाणाच्या संधी आम्ही वापरात घेतलेल्या आहेत.
तर ह्यात लिहायचं काय? तर तुम्ही एक बेसिक क्वेश्चन स्वतःला विचारू शकता, हाऊ डू आय ॲड व्हॅल्यू? आणि ते फक्त 120 कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ती हेडलाईन लोकांना तुमच्या प्रोफाईलवरून दुसऱ्या प्रोफाईलकडे स्क्रोल करण्यापासून थांबवू शकते. अशा प्रकारची हेडलाईन लिहायची. मग ह्यात काय करू शकतात? जर तुम्ही स्टुडंट असाल तर कदाचित तुम्ही असा विचार कराल की आय एम स्टडिंग ॲट XYZ कॉलेज. त्याच्याऐवजी तुम्ही काय शिकताय, तुम्ही काय एम करताय, काय तुम्हाला भविष्यात करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही जॉब सीकर असाल, इन्स्टेड ऑफ लुकिंग फॉर जॉब, बरोबर आहे, तुमचा रोल मेन्शन करा आणि तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. सेल्समध्ये तुम्ही काम करताय, मार्केटिंगमध्ये काय काम करताय, क्वालिटीमध्ये काम करत असाल, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, बिझनेस अनालिस्ट, त्याचबरोबर डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर, मशीन लर्निंग, AI, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्यातलं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता हे तुम्ही जर तुमच्या हेडलाईनमध्ये लिहिलं तर तुमची विजिबिलिटी रिक्रुटरसाठी सुद्धा वाढू शकते. एंटरप्रेन्योर शुड क्लिअरली स्टेट द डोमेन, आउटकम ऑर इम्पॅक्ट. लक्षात ठेवा, ह्या अप्रोच लोक तुम्हाला इमिजिएटली करू शकतात. नंतर येतं ते तुमचे अबाउट सेक्शन. इट्स अबाउट अस. अबाउट अस मध्ये तुमचा रेझ्युमे असू शकतो का? तर नाही मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक असू शकते जर तुम्ही तुमचा रेझ्युमे तिथं कॉपी पेस्ट कराल. अबाउट सेक्शन इज वेअर युअर स्टोरी कम्स अलाइव्ह. पीपल कनेक्ट टू स्टोरीज. फक्त क्वालिफिकेशन बघून तुम्हाला कनेक्ट नाही करत, तर तुम्ही काय कामं केलं, त्यामध्ये काय तुम्ही व्हॅल्यूज ऍड केल्यात, काय तुम्ही स्किल्स तुमच्या सेट केलेत, काय तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तुमच्या कॅपॅसिटीज, कॅपॅबिलिटीज, या सर्व गोष्टी या अबाउट सेक्शन मधून आपण पोर्ट्रे करू शकतो लोकांसाठी. Students can talk about aspirations and skills. Job seekers can share their journey and career direction. Entrepreneurs can narrate their problem-solving story. लक्षात घ्या, यातून लोक तुम्हाला कनेक्ट करतात. आता हे तर झालं वरवरचं. मी सांगेन त्याचं स्ट्रक्चर कुठल्या बेसिक क्वेश्चन्सच्या आधारे तुम्ही तयार करू शकता. लाईक यू कॅन स्टार्ट विथ हू यू आर, व्हॉट स्किल्स यू ब्रिंग, व्हॉट यू आर पॅशनेट अबाउट, व्हॉट व्हॅल्यू यू ऑफर अँड व्हॉट यू आर लुकिंग फॉर. हे सर्वात महत्वाचं आहे, व्हॉट यू आर लुकिंग फॉर. बेसिकली यू कॅन स्टार्ट विथ हू यू आर अँड वेअर यू स्टार्टेड. तुमची करिअरची जर्नी, तुमची जे आज तुम्ही स्वतः एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता स्वतःला, तर त्याची जर्नी कुठून चालू झाली याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता, स्टार्ट करू शकता अबाउटची स्टोरीमध्ये. देन यू कॅन शेअर युअर लर्निंग्स, बिल्डिंग्स ऑर सॉल्विंग्स. त्याच्याबरोबरच तुम्ही एक्सप्लेन करा वाय यू डू व्हॉट यू डू. तुम्ही जे काय करताय ते का करताय हे एक्सप्लेन करा. आणि ऑफकोर्स यू शुड एंड विथ व्हॉट यू आर लुकिंग फॉर. त्या अपॉर्च्युनिटीज असतील, लर्निंग असतील, कोलॅबोरेशन्स असतील किंवा क्लायंट्स असतील, ह्याच्याबरोबर तुमची स्टोरी खूप सुंदर तयार होते आणि लोकांना समजतं की तुमच्याशी कनेक्ट करण्याचं त्यांचं म्युच्युअल बेनिफिट्स काय असू शकतात. राईट. प्रोफाईल बिल्डिंगचा दुसऱ्या भागामध्ये आपण एक्सपिरियन्स, स्किल्स आणि फीचर्ड एक लिंक्डइनचे काही सेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. फ्रेंड्स बाय मंगेश चॅनलला सबस्क्राईब करायसाठीची लिंक, त्याचबरोबर लाईक, शेअर आणि तुमच्या काही क्वेरीज असतील त्या तुम्ही नक्की कमेंट करू शकता, ज्याचं मी उत्तर तुम्हाला त्या कमेंट्समध्येच किंवा येणाऱ्या एपिसोड्समध्ये मी नक्की देईन. मित्रांनो, तुम्हाला एक रेफरन्ससाठीची एक लिंक्डइन प्रोफाईल पाहिजे असेल तर माझी लिंक्डइन प्रोफाईलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही मला कनेक्ट करू शकता, रेफर करू शकता आणि तुमचं लिंक्डइन प्रोफाईल जास्तीत जास्त चांगलं, इफेक्टिव्ह, स्ट्रॉंग, प्रोफेशनल बनवायत. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.